दिवसांपूर्वी बांगलादेशात मुस्लिम समुदायाने हिंदू समाजावर हल्ले करीत अत्याचार केले, तर हिंदू देवी देवतांचे मंदिरे तोडली, तर काही लोकांचा यात दुर्दैवी मृत्यू झाला। याचे पडसाद संपूर्ण हिंदू समुदायामध्ये उमटू लागलेले आहेत। आज गोंदियात सुद्धा अनेक हिंदू संघटना, सामाजिक संघटना तसेच विविध समाजाने जनाक्रोश रॅलीला समर्थन देत गोंदियात विशाल रॅलीचे आयोजन करण्यात आले। जवळपास 10,000च्या वर लोकांनी इथे उपस्थिती दर्शविली। महिलांनी सुद्धा मोठ्या संख्येत रॅलीत सहभागी होऊन आपली उपस्थिती नोंदविली। गोंदिया शहरात आणि संपूर्ण देशात एक संदेश देण्याचे प्रयत्न केला की हिंदू कुठेही हिंदूंवर होणारे अत्याचार सहन करणार नाही। देश तसेच राज्य पातळीवर बांगलादेश इथे झालेल्या हिंदू व अल्पसंख्याक समाजावर अत्याचाराचा निषेध करण्यात आला। त्याचप्रमाणे गोंदियात देखील भव्य अशी जन आक्रोश रॅली काढण्यात आली। विशेष म्हणजे मागील 15 दिवसांपासून या रॅलीची तयारी केली जात होती। प्रत्येक मंदिरे, धार्मिक स्थळे, त्याचबरोबर गणपती मंडळात सुद्धा पोस्टर लावून ह्या रॅलीत सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले होते। बांगलादेशची जी घटना आहे ती फार निंदनीय आहे। त्याचा हा जी जन रॅली निघाली आहे त्याचा निषेध पण करत आहे आणि महिला आणि पुरुष मोठ्या वर्गात छोट्या बालकांसहित तिथे आलेले आहेत। परंतु अशी घटना न झाली पाहिजे आणि अशा घटनेचा आम्ही निषेध करतो। छोट्या मुलींसोबत सुद्धा अशा घटना होत आहे तेव्हा फार दुःख होते आणि अशी जन आक्रोश रॅली निघाली नाही पाहिजे, कारण की अशा घटनाच झाल्या नाही पाहिजे। अशा घटनांच्या माध्यमातून आज इथे रस्त्यावर यावं लागलं आहे आणि बांग्लादेशची जी घटना आहे ती फार निंदनीय आहे। आज ये जो विशाल रैली थी ये सकल हिंदू समाज द्वारा थी, गोंदिया द्वारा थी। मुझे तो बहुत दुर्भाग्य होता है उस बांग्लादेश को जिस समय वो संकट में था, जिस समय भारत ने बचाया, उसी बांग्लादेश में हमारे हिंदुओं के ऊपर अत्याचार हो रहा है, हमारे दलितों पे अत्याचार हो रहा है, हर समाज पे अत्याचार हो रहा है, बहन बेटियों की इज्जत लूटी जा रही है, धन दौलत लूटा जा रहा है। दुर्भाग्य है कि हमने उनकी मदद की है। बाकी अभी भारत चुप बैठने वाला नहीं है। हमने भारत सरकार से अनुरोध किया है जो भी वहाँ के जो ये षड्यंत्र रच रहे हैं उन पे सख्त कार्रवाई की जाए। आज पूरा हिंदू समाज गोंदिया का सड़क पे उतरा है। आज 15 से 20 हजार की संख्या में थी। यह अगर वहाँ कंट्रोल नहीं किया गया बांग्लादेश में तो पूरा हिंदू, भारत का हिंदू, पूरे विश्व का हिंदू सड़क पे उतरेगा। निश्चितच आम्ही मागे पडणार नाही। आज ह्या जनसमुदाय एवढा विशाल जनसमुदाय हिंदू सकल समाज इथं उपस्थित होऊन त्यांनी जनविरोध आक्रोश बांगलादेशच्या विरोधात त्यांनी एक मोठा आक्रोश दर्शविलेला आहे आणि जेव्हा जेव्हा हिंदूवर काही आघात होणार, हिंदूवर सनातन धर्मावर येणार तेव्हा तेव्हा हिंदू सकल समाज इथं सगळं जनसमुदाय घेऊन इथं उपस्थित राहणार आहे आणि जे सरकार हिंदू विचारांना चालणार नाही अशी सरकारला आमचे हिंदू जे आहेत त्यांचा विरोध आहे आणि जेव्हा जेव्हा हिंदूवर आघात होणार आहे तेव्हा तेव्हा समाज एकत्रित येऊन त्याचा निषेध करणार आहे। हा त्यांनी सरकारने घेऊन घ्यावा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींनी यावर लक्ष देऊन तातडीने यावर कारवाई करावी अशी विनंती माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींची आहे।